welcome back. Today a new topic that is called as derive the Laplace law for spherical membrane. सर्वांना माहिती आहे की जर आपण एखादा बबल घेतला, ड्रॉप घेतला तर त्याचा शेप कसा असेल? स्पेरिकलच असेल. ओके, सो त्याचा आपल्याला डेरिव्हेशन एक्सप्लेन करायचं आहे. मग आता त्याचं ॲन्सर बघा. ड्यू टू सरफेस टेन्शन म्हणजेच काय? सरफेस टेन्शनमुळे फ्री लिक्विड ड्रॉप्स, म्हणजे एखादा ड्रॉप जर तुम्ही एअरमधून जमिनीकडे ड्रॉप केला तर त्याचा शेप हा कसा असेल? स्पेरिकल असेल. किंवा जनरली आपण एखादा बबल तयार करण्याचं ते छोटंसं आता गॅजेट मार्केटमध्ये यायला लागलेलं आहे. त्याच्यानं बबल आपण एअरमध्ये ब्लो केला तर त्याचा शेप कसा असेल? स्पेरिकलच असेल. ओके, सो इफ इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी अँड एअर रेजिस्टन्स आर निग्लिजिबल, तिथं ग्रॅव्हिटी आणि एअर रेजिस्टन्स निग्लिजिबल करायचे, म्हणजे निग्लेक्ट करून द्यायचे. तिच्यावरती जास्त इफेक्ट त्याचा अप्लाय करायचा नाही. ॲज इट इज स्पेरिकल इन शेप, म्हणजे तो आता स्पेरिकल इन शेप आहे. द इनसाइड प्रेशर, आता त्याला दोन हे येतील, म्हणजे एक स्पिअर म्हटला तर इनसाइड आणि आउटसाइड असे दोन. जसं की एक छोटासा आपण बॉल घेतला, बॉलच्या आत पण एक वॅकन्सी आहे आणि बाहेर एअर प्रेशर आहे. मग आतचा एअर प्रेशर आणि बाहेरचा एअर प्रेशर याच्यामध्ये जो डिफरन्स असेल बघा, द इनसाइड प्रेशर विल बी ग्रेटर दॅन आउटसाइड प्रेशर. म्हणजे इनसाइडचा जो प्रेशर असेल, हा बघा हा एक बबल आहे, तर या बबलचा जो हा थिकनेस आहे हा इनसाइड आहे आणि हा आउटसाइड आहे. पी आय दॅट इज प्रेशर, इनसाइड प्रेशर आणि हा पी आय. ओके, आणि पी ओ दॅट इज आउटसाइड प्रेशर. मग लेट इनसाइड अँड आउटसाइड प्रेशर बी पी आय दॅट इज इनसाइड प्रेशर अँड पी ओ दॅट इज आउटसाइड प्रेशर. सो आता एक छोटीशी डायग्राम इथं काढलेली आहे, ती मी पुन्हा तुम्हाला दाखवतो ड्रॉ करून थोडंसं थिकनेसने. सपोज दिस इज अन स्पियर. सो बघा, दिस इज सेंटर ऑफ द स्पियर, दिस इज आर. लेट अस इमॅजिन दॅट थिकनेस ऑफ द बबल दॅट इज डेल्टा आर. ही जी असेल ही किती असेल? डेल्टा आर. आणि मग नंतर आउटसाईडपर्यंतचा रेडियस किती असेल? मग तो आर प्लस हा डेल्टा आर तिच्यामध्ये ॲड झालेला असेल, आर प्लस डेल्टा आर. ही थिकनेस त्याची तिथं तुम्हाला मिळेल, म्हणजे दॅट इज अ रेडियस. मग आर इज अ इनसाइड रेडियस ऑफ स्पियर आणि आर प्लस डेल्टा आर इज आउटसाइड रेडियस ऑफ द स्पियर, आउटसाइड रेडियस. ओके, लेट द रेडियस ऑफ ड्रॉप इन्क्रीजेस फ्रॉम आर टू आर प्लस डेल्टा आर. बघा, पहिले किती होती ड्रॉपची रेडियस? आर, आणि ती किती झाली मग आता? आर प्लस डेल्टा आर. कशामुळे झाली? बिकॉज ड्यू टू द थिकनेस ऑफ द बबल. मग डेल्टा आर इज व्हेरी स्मॉल. हा जो डेल्टा आर असेल हा खूप कमी असेल, म्हणजे त्याचं जी थिकनेस असेल ती खूप कमी असते. सो इनिशियल सरफेस एरिया, आता सरफेस एरिया जर म्हटला तर त्याचं इक्वेशन असतं 4πr². सो आपण इनिशियलसाठी नाव देऊया A1, म्हणजे इनिशियल सरफेस एरिया त्याचा होता 4πr². नंतर त्याच्यामध्ये ॲडिशन झाली, नंतरचा एरिया फायनल सरफेस एरिया A2. बघा, A1 इज अ इनिशियल, A2 इज अ फायनल. मग 4π, मग आर किती झाला तिथे? इन्क्रीज इन आर. किती होता इन्क्रीज इन आर? आर प्लस डेल्टा आरचा स्क्वेअर. बघा, आर प्लस डेल्टा आर स्क्वेअर. मग आता आपल्याला हे इक्वेशन आर प्लस डेल्टा आर ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरच्या एक्सपान्शनने
सॉल्व करायचं आहे. मग व्हॉट इज द ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर? दॅट इज ए स्क्वेअर प्लस twice ab plus b square. This is a very simple equation. So इक्वेशन काय येईल मग आपलं? आरचा स्क्वेअर, आर स्क्वेअर प्लस 2 फॅक्टर. ए म्हणजे काय? आर, आणि बी म्हणजे काय? डेल्टा आर. 2r इंटू डेल्टा आर प्लस डेल्टा आर स्क्वेअर. ही व्हॅल्यू इथं पुटअप करून द्यायची. देअरफॉर a2 is equal to 4 pi into r square plus 2r into delta r plus delta r square. आता ही जे इक्वेशन अंडरलाईन केलेलं जे इक्वेशन आहे हे कसलं इक्वेशन आलं तुमचं? एक्सपान्शन ऑफ आर प्लस डेल्टा आर ब्रॅकेट स्क्वेअर. ते एक्सपान्शन आपण कशाच्या इक्वेशनने फॉलो केलेलं आहे? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरच्या इक्वेशनने. आता देअरफॉर a2 इज इक्वल टू, ह्या 4 पायने ह्या आर स्क्वेअरला 2r डेल्टा आर प्लस डेल्टा आर स्क्वेअरला मल्टिप्लाइड करून द्यायचं. काय येईल मग? 4 पाय आर स्क्वेअर प्लस 4 इंटू 2 8 पाय आर इंटू डेल्टा आर प्लस 4 पाय इंटू डेल्टा आर स्क्वेअर. दिस इज also one of the equation, but delta r is very small. सुरुवातीला सांगितलं बघा या पेजवरती की डेल्टा हा काय असेल? व्हेरी स्मॉल, म्हणून तो स्मॉल घेतलेला आहे. त्याचा अजून स्मॉलचा स्क्वेअर जर केला तर तो अजून स्मॉल होईल, म्हणून त्या टर्म्स काय करायचे आपल्याला? निग्लेक्ट करून टाकायचे आहे. सो बट डेल्टा आर इज व्हेरी स्मॉल, सो डेल्टा आर ब्रॅकेट स्क्वेअर इज ऑल्सो व्हेरी स्मॉल. बघा आता तुम्ही म्हणाल सर डेल्टा आर जर 2 असेल तर 2चा स्क्वेअर किती येईल? 4. 2चा स्क्वेअर 4. बट जितकी व्हॅल्यू छोटी असेल 0.2 जर घेतला तर याचा स्क्वेअर काय येईल? अजून कमी होईल ना तो. मग सेम तसंच आहे, ही डेल्टा आर स्क्वेअर सुद्धा कमी कमी झालेला असेल. मग डेल्टा आर इथं आपण जो घेतलेला तो व्हेरी स्मॉल आहे, म्हणून त्याचे अजून स्क्वेअर काय होऊन जाईल? व्हेरी व्हेरी स्मॉल. ओके. सो 4 पाय ही जी टर्म येईल बघा, 4 पाय डेल्टा आर स्क्वेअर इज ऑल्सो 0 कन्सिडर करून घ्या. दॅट इज निग्लेक्ट बी केली तरी चालेल, निग्लेक्टेड. ओके. सो देअरफॉर a2 is equal to, ही टर्म आता आपण 0 कन्सिडर करणार बिकॉज ड्यू टू द गिवन कंडिशन. सो a2 is equal to 4 पाय आर स्क्वेअर प्लस 8 पाय आर इंटू डेल्टा आर. मग तुमच्या मनावर शंका आली असेल, डेल्टा आर इज व्हेरी स्मॉल आहे, मग त्याचा स्क्वेअर जर आपण 0 कन्सिडर करतोय तर डेल्टा आर का ठेवायचा? बरोबर, साहजिक हा प्रश्न तुमच्या मनात येण्यासारखा आहे. पण हा डेल्टा आर हा स्मॉल आहे, व्हेरी व्हेरी स्मॉल नाही आहे. म्हणजे डेल्टा आरची व्हॅल्यू काहीतरी असेल, ती व्हॅल्यू आपल्याला इथं कन्सिडर करावी लागेल. किती थिकनेस कमी असलं तरी तो आपण कन्सिडर करूया. सो आता नाऊ increase in surface area, therefore increase in surface area, that is dA is equal to A2 minus A1. So what is A2? 4 pi r square plus 8 pi r into delta r. Okay, this is A2 minus what is A1? 4 pi r square. That is equation number first. So now A2 minus A1. आता A2 4 pi r square plus 8 pi r into delta r minus 4 pi r square. 4 pi r square, 4 pi r square cancelled out. So what is remain here? 8 pi r into delta r. बघा 8 pi r delta r ही कंडिशन शिल्लक राहील फक्त. मग नाव
work done to increase the surface area. Now work done to increase the surface area dW is equal to surface tension into dA. So dW is equal to T into dA. किती कॅल्क्युलेट केला? इक्वेशन नंबर 3 बघा, 8 pi r into delta r. This work done is equal to force into distance म्हणजे displacement into delta r, and pressure is equal to force upon area. Pressure is equal to force upon area. So आता बघा, dw that is what work done is equal to df. df म्हणजेच काय सांगा बरं? df म्हणजे काय? फोर्स. आणि डिस्टन्स म्हणजे काय? डेल्टा आर. सो dw is equal to change in pressure, change in pressure into area into डेल्टा आर. आता बऱ्याच जणांच्या लक्षात आलं असेल, चेंज इन प्रेशर इंटू एरिया हे कुठून आलेलं आहे बा? सो बघा, व्हॉट इज दिस? फोर्स. इक्वेशन आपल्या इथं बघा, फोर्स इज इक्वल टू, आता फोर्स इज इक्वल टू काढायचं असलं तर प्रेशर इंटू एरिया. बघा, प्रेशर इंटू एरिया ही टर्म जर इकडे गेली तर काय होईल? मल्टिप्लिकेशन होईल. मग प्रेशर इंटू एरिया इथं आला, प्रेशर इंटू एरिया, आणि उरलेले टर्म आपले डेल्टा आर जशी आहे तशी. ओके. सो dw इज इक्वल टू चेंज इन प्रेशर पी आय मायनस पी ओ. पी आय म्हणजे काय होता? इनसाइड प्रेशर, आणि पी ओ म्हणजे काय होता? आउटसाइड प्रेशर. 4 pi r square delta r. That is equation number 4. dw is equal to change in pressure into area into delta r. आता चेंज इन प्रेशर कसं आलेलं आहे? प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. तर या फोर्स अपॉन एरियाचं इक्वेशन वरतून फोर्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. एरिया लेफ्ट साईडला गेला तर प्रेशर इंटू एरिया. बघा, प्रेशर इंटू एरिया, आणि हा डेल्टा आर जसा तसा आहे. बघा, त्यानंतर चेंज इन प्रेशर म्हणजेच काय? पी आय मायनस पी ओ. आता व्हॉट इज पी आय? इनसाइड प्रेशर मायनस आउटसाइड प्रेशर इंटू 4 pi r स्क्वेअर, दॅट इज एरिया, इंटू डेल्टा आर जसा तसा. सो आता आपल्याला पी आय मायनस पी झिरो काढायचा आहे. हा 4 pi r स्क्वेअर इंटू डेल्टा आर आपल्याला लेफ्ट साईडला घेऊन घ्यायचा आहे. मग डी डब्ल्यू, आता डी डब्ल्यू किती कॅल्क्युलेट केलेला आहे आपण? बघा, इक्वेशन नंबर याला ए देऊया आपण आता. सो डी डब्ल्यू टी इंटू 8 pi r इंटू डेल्टा आर इज इक्वल टू पी आय मायनस पी झिरो इंटू 4 pi r स्क्वेअर इंटू डेल्टा आर. आता 4 pi r स्क्वेअर इंटू डेल्टा आर आपण लेफ्ट साईडला घेऊन येऊ. टी इंटू 8 pi r इंटू डेल्टा आर इज इक्वल अपॉन काही टर्म ही लेफ्ट साईडला आणायची आहे. 4 pi r स्क्वेअर इंटू डेल्टा आर इज इक्वल टू रिमेनिंग टर्म लेफ्ट राईट साईडला लिहू आपण जशी तशी, पी आय मायनस पी झिरो. ही जी मी गोल केलेली टर्म ही आपण साईड चेंज करून घेतलेली आहे. मग आता बघा, डेल्टा आर गेला, डेल्टा आर गेला, आर गेला, आर स्क्वेअर मधला एक आर गेला. आता 8 अपॉन 4 2, पाय गेला, पाय गेला. काय राहिलं आहे? टी आणि 2 अपॉन आर. ओके, टी आणि 2 अपॉन आर ही टर्म आता तिथं आपले रिमेनिंग राहिलेली आहे. आता रिमेनिंग टर्म टी इंटू 2 अपॉन आर इज इक्वल टू पी आय मायनस पी झिरो. सो देअरफॉर पी आय मायनस पी झिरो इज इक्वल टू 2 into t upon r. This is the equation. Okay, this equation is called as, this equation is called as Laplace
law for spherical membrane. ओके, IMP. आता इम्पॉर्टंट काय आहे की सपोज जर आपल्याला असं विचारलं की ड्रॉपलेट आणि बबल, बघा ड्रॉपलेट अँड बबल. आता ड्रॉपलेट कसा असतो, आतून तो पूर्ण भरीव असेल आणि बबल कसा असेल, असं असेल. म्हणजे बबलमध्ये एअर आत असेल की नाही, याच्यामध्ये एअर नसेल. बट आता बघा याला किती सरफेस एरिया आले इन कॉन्टॅक्ट विथ एअर, ओनली वन. याच्या किती आले, एक आतला आणि एक बाहेरचा, दॅट इज 2 सरफेस इज इन कॉन्टॅक्ट. ओके, सो इन केस ऑफ, आता आपल्याला कोणती केस घ्यायची मग, इन केस ऑफ सोप बबल, म्हणजे ही कंडिशन घ्यायची. हां, सोप बबल बघा. सो देअर आर, आताच सांगितलं मी, देअर आर 2 फ्री सरफेस इज इन कॉन्टॅक्ट विथ एअर. बघा कॉन्टॅक्ट विथ एअर किती सरफेसेस सांगितले मी पहिलेच, 2 सरफेसेस. सो 2 इंटू सरफेस एरिया काय आहे, 8 पाय आर डेल्टा आर. आता याला जर आपण मल्टिप्लिकेशन करून घेतलं, 2 इंटू 8 दॅट इज 16 पाय आर डेल्टा आर. 16 पाय आर डेल्टा आर. दिस इज द सरफेस एरिया DA. ओके, दिस इज ऑल्सो वन ऑफ द इक्वेशन. अँड मग DW किती होईल, मग DW इज इक्वल टू T इंटू DA. सो T किती आहे, T. ओके, आणि DA किती काढलं आपण, 16 पाय आर डेल्टा आर. दिस इज वर्क डन. नाउ वर्क डन ड्यू टू excess pressure. Work done due to excess pressure, Pi minus P0 into 4 pi r square delta r. Okay, this is equation number 8. आता from बघा, from equation 7 and 8. आता इक्वेशन 7 आणि 8 नुसार काय इक्वेशन आहे, 7 बघा, DW इज इक्वल टू T इंटू 16 पाय आर डेल्टा आर. फ्रॉम इक्वेशन 7 and 8 बघा, T इंटू 16 पाय आर डेल्टा आर इज इक्वल टू, व्हॉट इज इक्वेशन नंबर 8, Pi मायनस P0 इंटू 4 पाय आर स्क्वेअर डेल्टा आर. ओके, सो देअरफॉर 4 पाय आर स्क्वेअर डेल्टा आर टू लेफ्ट साइड, T इंटू 16 पाय आर स्क्वेअर डेल्टा आर अपॉन, ही टर्म बघा अपॉनला जाईल, 4 पाय आर स्क्वेअर डेल्टा आर इज इक्वल टू Pi मायनस P0. डेल्टा आर कट, आर स्क्वेअर कट, पाय गेट कॅन्सल, 16 अपॉन 4 4. ओके, 4 चौक 16 होते. सो T इंटू 16 पाय आर डेल्टा आर इज इक्वल टू, म्हणजे ही पण स्टेप उडून टाक तिच्यातून, आता दिसू नको देऊ तिथं, तो आर स्क्वेअर लिहिला गेला त्याच्यामुळे. T इंटू 16 पाय आर डेल्टा आर इज इक्वल टू Pi मायनस P0 इंटू 4 पाय आर स्क्वेअर डेल्टा आर. सिमिलरली ही टर्म लेफ्ट साईडला येईल, T इंटू 16 पाय आर डेल्टा आर अपॉन 4 पाय आर स्क्वेअर डेल्टा आर इज इक्वल टू, काय रिमेनिंग राहिलं इकडे, Pi मायनस P0. ओके, दिस इज 0. सो बघा, T 16 डिवायडेड बाय 4 4, पाय गेट कॅन्सल, आर आणि आर स्क्वेअर मधला एक आर कॅन्सल, डेल्टा आर कॅन्सल, काय शिल्लक राहिलं आहे, T इंटू 4 अपॉन आर इज इक्वल टू Pi मायनस P0. सो देअरफॉर Pi मायनस P0 इज इक्वल टू 40 अपॉन आर. दिस इज द इक्वेशन फॉर soap bubble. This is the
equation for soap bubble. A new topic, streamline flow and turbulent flow and velocity gradient. This is also one of the types of flows, streamline and turbulent. So they can be seen one by one. First of all, streamline flow. What is meant by streamline flow? A flow of liquid in which every particle is moving in the same direction. बघा, म्हणजे पाण्याचा जो फ्लो असेल तो कसा असेल, प्रत्येक वॉटर मॉलिक्यूल इज फ्लो इन द सेम डायरेक्शन ऑफ फ्लो इन डिफरंट लेयर विथ वेलोसिटी लेस दॅन क्रिटिकल वेलोसिटी इज कॉल्ड ॲज स्ट्रीमलाइन फ्लो or laminar flow. Example, flow of water in a canal, or another example, flow of river in summer day. बघा, each molecule तिथं काय असेल, हा प्रत्येक मॉलिक्यूलला पॅरलल असेल आणि एका सेम डायरेक्शनने कॉन्स्टंट वेलॉसिटीने ते ट्रॅव्हल करत असतील. अजून दुसरं एक्झाम्पल तुम्ही देऊ शकतात, फ्लो ऑफ वॉटर इन अ पाईप अल्सो. आपल्या घरामध्ये पाईप असतो, म्हणजे वॉटर टँकमधून तो आपल्या नळापर्यंत येत असतो. तर त्यात जो पाईप असतो तो स्ट्रेट लाईनचा पाईप असतो, स्ट्रेट असतो. जिथं बेंड असेल तिथं फ्लो डिफरंट होऊन जातो, पण जो जिथपर्यंत तो स्ट्रेट असेल आणि त्याची जी डायमीटर असेल ती काय असते, सेम असते. म्हणजेच तिथं फ्लो हा काय असेल, कॉन्स्टंट असेल. मग कंडिशन्स काय असतील या फ्लोच्या, स्ट्रीमलाइन फ्लोच्या कंडिशन्स. द ट्यूब मीन्स काय, पाईप शुड बी नॅरो. नॅरो म्हणजे काय, अरुंद असला पाहिजे पाईप. जितका पाईप बारीक असेल तितकं चांगलं असेल इच मॉलिक्यूलसाठी. देन द लिक्विड शुड हॅव लो डेन्सिटी. डेन्सिटी काय असली पाहिजे, लो असली पाहिजे. मग आपण जनरली काय वापरतो इथं, वॉटर. मग व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ वॉटर, 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब और 10⁻³ kilogram per meter cube. This is the density of water, and water is the standard density material. Okay. Then third is the coefficient of viscosity should be high. Coefficient of viscosity काय असली पाहिजे, should be high means liquid should be viscous. वॉटर काय असलं पाहिजे, म्हणजे लिक्विड जे तुम्ही यूज करणार ते काय असेल, should be viscous असलं पाहिजे. ओके. देन नेक्स्ट आहे तुमचा टर्बुलंट फ्लो. सो व्हॉट इज टर्बुलंट फ्लो. येस, बघा थोडंसं थिंकिंग घ्या की स्ट्रीमलाइन फ्लो काय असेल, कॉन्स्टंट फ्लो असेल. देन त्याच्यानंतर दुसरा पॉईंट असेल त्याला की इच मॉलिक्यूल आर पॅरलल टू द अदर मॉलिक्यूल, आणि हे सेम लाईनने जाणारा फ्लो म्हणजे स्ट्रीमलाइन फ्लो. आता टर्बुलंट फ्लोकडे जाणार आपण. सो व्हॉट इज टर्बुलंट फ्लो. So turbulent flow, the flow of liquid in which every particle, बघा water is made up of number of tiny particles moving in a random direction. बघा moving in the random direction, that flow of liquid is called as turbulent flow. आता random direction म्हटलं तर सपोज दिस इज अ पाईप कन्सिडर करूया आपण. लेट अस इमॅजिन दॅट ओनली अ पाईप. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ molecules. This is sometimes, this is sometimes, this is sometimes. So this is not a same direction, that is random direction. कोणत्या डायरेक्शनने वॉटर फ्लो होतोय, रॅन्डम डायरेक्शनने. तर त्या कंडिशनला, त्या फ्लोला आपण टर्बुलंट फ्लो असं म्हणणार. सो एक्झाम्पल, द फ्लो ऑफ वॉटर इन अ फ्लडेड रिव्हर. म्हणजेच काय, फ्लडेड रिव्हर म्हणजे काय, एखाद्या वेळेस भरपूर पाणी
अचानक व्हायला लागल्यानंतर त्या मॉलिक्यूलला सुद्धा डायरेक्शन फिक्स होत नाही, तो कोणत्याही डिरेक्शनला जातो. पण वॉटर मॉलिक्यूलची डिरेक्शन लक्षात घ्या की तो कसा असेल, हायर लेवलकडून लोअर लेवलकडेच तो जाणार आहे, पण त्याला डायरेक्शन फिक्स नसणार. त्यावेळेस म्हणजे जसं की एखाद्या वेळेस पूर आला, अचानक पूर आला, तर पाणी हे त्या रिव्हरच्या बाहेर सुद्धा येऊ शकतं. किंवा अनदर एक्झाम्पल जर विचारात घेतलं तर एकदम सिंपल एक्झाम्पल आहे, आपण एखाद्या धबधब्यावरती जातो. सेकंड एक्झाम्पल, धबधब्याला काय म्हणतात इंग्रजीतनं सांगा, विचार करा थोडासा. थिंकिंग, थिंक इट. सो दिस इज अन वॉटरफॉल. वॉटरफॉल. सो वॉटरफॉल म्हणजे काय, धबधबा. त्या धबधब्यामध्ये सुद्धा पाणी हे सेम स्पीडने येणार नाही, ते सुद्धा एक प्रकारचं एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. मग कंडिशन्स फॉर टर्बुलंट फ्लो, ज्याप्रमाणे आपण कंडिशन ह्या स्ट्रीमलाईन फ्लोसाठी पाहिल्या, त्याप्रमाणे टर्बुलंट फ्लोसाठी सुद्धा कंडिशन पाहणार. द ट्यूब हॅज अ सर्क्युलर बोअर. जी ट्यूब तुम्ही यूज करणार ती कशी असली पाहिजे, सर्क्युलर. बोअर, बोअर म्हणजे होल असलेली. बघा आता बोअर हा शब्द तुम्हाला डबल आला आहे, पहिले कशात आला होता, कॅपिलरी ट्यूबमध्ये. हॅव अ फाईन बोअर, अ ग्लास ट्यूब हॅव्हिंग फाईन बोअर दॅट इज कॉल्ड एज कॅपिलरी. सेम तसाच बोअर हा शब्द पुन्हा तुम्हाला इथे आलेला आहे, मग ते सर्क्युलर बोअर असलेला ट्यूब. लिक्विड हॅज हाय डेन्सिटी. आता लो डेन्सिटी, हाय डेन्सिटी कसं कन्सिडर केलं जातं, वॉटरच्या स्टँडर्डला. म्हणजे वॉटर इज अ रेफरन्स. समजा 10⁻³ पेक्षा जास्त म्हणजे 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूबपेक्षा जर तुमचे हे असेल, किलोग्रॅम पर मीटर क्यूबपेक्षा जर तुमचा डेन्सिटी जास्त असेल तर ती डेन्सिटी हाय, आणि लो असेल तर लो. सो आता बघा, आपण डेन्सिटीचा विचार करूया. हाय डेन्सिटी मटेरियल आणि लो डेन्सिटी मटेरियल. हाय डेन्सिटी मटेरियल हे पाण्याच्या खाली जाणार आणि लो डेन्सिटी मटेरियल हे पाण्याच्या वर राहणार, म्हणजे पाण्याच्या सरफेसवरती. मग ऑइल म्हणजे आपण जे खाण्याचं तेल सुद्धा वापरतो ते कुठे जातं, यस. मग ते हाय डेन्सिटी का लो डेन्सिटी, लो डेन्सिटी. ओके. पेट्रोल लो डेन्सिटी, गुड. देन हनी, yes, high density. Mercury, yes, high density. Okay, this is some examples of density of materials. Okay, next, the coefficient of viscosity should be low. इथे काय असले पाहिजे, विस्कॉसिटी ऑफ मटेरियल लो असलं पाहिजे. मग एकदम सिंपल टॉपिक, हा टॉपिक तुम्हाला राईट अ शॉर्ट नोट ऑन टर्बुलंट फ्लो or streamline flow, also laminar flow. Laminar flow is name is called as streamline flow. Okay, so असा सुद्धा तुम्हाला एक मार्काला शॉर्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. अदरवाइज गिव द डिफरन्स बिटवीन स्ट्रीमलाईन फ्लो अँड टर्बुलंट फ्लो, अशा पद्धतीचा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो 2 ते 3 मार्काला. सो स्ट्रीमलाईन फ्लो अँड टर्बुलंट फ्लोमध्ये काही डिफरन्स पॉईंट आहेत. The smooth flow of a fluid with a velocity smaller than certain critical velocity, that is limiting value of velocity, is called as streamline flow. आणि इकडे काय असेल, turbulent flow. So irregular and unsteady, बघा irregular and unsteady, constant flow नाही आहे, unsteady. Unsteady म्हणजे unconstant flow of a fluid when its velocity increases beyond the critical velocity is called as टर्बुलंट फ्लो. म्हणजे पहिले डेफिनेशन, हा पहिला डिफरन्स असतो. देन इन अ स्ट्रीमलाईन फ्लो वेलॉसिटी ऑफ अ फ्लुइड ॲट अ गिवन पॉईंट इज ऑलवेज कॉन्स्टंट. कॉन्स्टंट वेलॉसिटी असेल. मग इन अ टर्बुलंट फ्लो द वेलॉसिटी ऑफ अ फ्लुइड ॲट एनी पॉईंट डज नॉट रिमेन कॉन्स्टंट. द स्ट्रीमलाईन कॅन नेवर इंटरसेक्ट. बघा मी पॅरलल सांगितलं, आणि पॅरलल लाईन्स कॅन बी नेवर बी इंटरसेक्ट फॉर स्ट्रीमलाईन फ्लो. सो दे ऑलवेज पॅरलल. लेट्स सी, दिस इज द पॉईंट. देन इन अ टर्बुलंट फ्लो ॲट सम पॉईंट द फ्लुइड मे हॅव रोटेशनल मोशन
विच गिव्ज राईज एडीज. म्हणजे त्याला एक प्रकारचा कॉन्स्टंट फ्लो नसेल, ते एकमेकांना क्रॉस करायचा प्रयत्न करतील. स्ट्रीमलाईन फ्लो ओव्हर प्लेन सरफेस कॅन बी ॲझ्युम टू अ डिवायडेड इंटू नंबर ऑफ प्लेन layers in a flow of liquid through a pipe of uniform cross sectional area. All the streamlines will be parallel to the axis of the tube. म्हणजेच एक छोटीशी डायग्राम मी इथं काढण्याचा प्रयत्न करतोय. सपोज दिस इज अन ट्यूब, ही काय आहे ट्यूब. दिस इज अन प्रिन्सिपल ॲक्सिस ऑफ द ट्यूब. मग मॉलिक्यूल फ्लो सपोज इन दिस वे टू इन दिस डिरेक्शन, the each molecules can be parallel to the axis of the pipe. Okay, this is an streamline flow. And a flow tube loses its order and particular particles moves in random direction. म्हणजे याला रँडम डायरेक्शन असेल. सपोज दिस इज अन पाईप, दिस इज अन principal axis of the pipe. Suppose in this way direction, in this way direction, molecules of this water or liquid, there is no parallel to each other. This condition is called as turbulent flow. Turbulent flow. Next topic is velocity gradient. आता let us imagine that what is a velocity gradient. मग velocity gradient म्हणजेच काय. आता सुरुवातीपासून आपण एक विचारात घेतलेला आहे की मॉलिक्यूल म्हणजेच वॉटर मॉलिक्यूल. कोणते मॉलिक्यूल आहे. वॉटर मॉलिक्यूल आर मेड अप ऑफ नंबर ऑफ टायनी पार्टिकल्स अँड ऑल्सो वॉटर मॉलिक्यूल इज मेड ऑफ नंबर ऑफ लेयर्स. मीन्स वॉटर इज मेड अप ऑफ नंबर ऑफ लेयर्स. मग आता उदाहरणार्थ एकच घ्या. आईस गोला आपण खातो. आईस गोलाच्या वेळेस त्या आईस गोल्याला एका पर्टिक्युलर प्लेन सरफेसमधून कट करून त्याच्यापासून एक फाईन पार्टिकल्स तयार केले जातात आणि त्या फाईन पार्टिकल्सला परत एक कंपोजिट फॉर्ममध्ये आणल्यानंतर तो तुमच्या हातात दिला जातो. त्याला आईस गोला असं म्हणतात. ओके, सो दिस इज अन अर्थ मीन्स बेस ऑफ द सिस्टीम अँड दिस इज अन वॉटर लेयर्स मॉलिक्युल्स इन दिस वे. आता काही विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आला असेलच की सर पाण्याच्या लिक्विडचे लेअर तर असे दिसत नाही. यस, प्रश्न येणं साहजिक आहे. सो ते लेअर दिसणार नाही, कारण आपण सुरुवातीलाच पाहिलं की वॉटर मॉलिक्यूलच्या दोन मॉलिक्यूलमध्ये जे डिस्टन्स असतं ते व्हेरी शॉर्ट रेंज डिस्टन्स असतं. ते डिस्टन्स असतं 10⁻⁹ मीटर अँड दे कॅन नॉट बी सीन बाय नेकेड आईज. म्हणजे तुम्ही ते वेगवेगळे सीन करू शकत नाही. आता पुढे जाऊया आपण. सपोज मी इकडनं ह्या मॉलिक्यूलला फ्लो दिला. फ्लो दिल्यानंतर सर्वात जास्त मॉलिक्यूलची वेलॉसिटी ही असेल, त्याच्यानंतर ही असेल, त्याच्यानंतर ही असेल, त्याच्यानंतर ही असेल, मग सर्वात शेवटच्या मॉलिक्यूलची वेलॉसिटी ही असेल. दोन मॉलिक्यूलमधलं डिस्टन्स जे असेल ते dx असेल आणि याची वेलॉसिटी dv असेल. सपोज दिस इज dv. मग दॅट इज the perpendicular and that is slope. So what is the slope of the equation? dv upon dx. dv upon dx. That is y2 minus y1 upon x2 minus x1. This is the equation of the slope. So same time, same equation is, what is this? Which axis? This is x axis. This is y axis. That is dv upon dx. This is the equation. मग आता आपण बघा वेलॉसिटी ग्रेडियंट. व्हॉट इज वेलॉसिटी ग्रेडियंट? द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. वेलॉसिटी मधला चेंज दॅट इज dv विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. दॅट इज डिस्टन्सला आपण काय कन्सिडर केलं dx. सो द डिस्टन्स in liquid in a direction at right angle to direction of flow of liquid is known as velocity gradient. This equation is also asking in examination for 1 mark. Okay, this is also important equation. So velocity gradient in mathematical term, velocity gradient is equal to dv upon dx. So आता याचं युनिट आहे पर सेकंड और
बघा सिम्बॉलिकली असं दिलेलं आहे, म्हणजे तो असा 1/सेकंद असतो. ओके, और 1/सेकंड इज ऑल्सो हर्ट्स. हर्ट्समध्ये सुद्धा आपण त्याला लिहू शकतात. सो आपण ते युनिट डिस्क्राईब करूया, खरं आहे का चुकीचं आहे का बरोबर आहे. सो व्हॉट इज द युनिट ऑफ डी व्ही मीन्स वेलोसिटी मीटर पर सेकंड अपॉन डी एक्स. डी एक्स म्हणजेच काय डिस्टन्स. डिस्टन्सचं युनिट काय येतं मीटर. मीटर अपॉन सेकंड. मीटर इंटू 1 अपॉन मीटर इंटू सेकंड. मीटर मीटर कॅन्सल 1/सेकंड दॅट इज पर सेकंड. ओके, दिस इज ऑल्सो end of the velocity gradient. Newton's law of viscosity. This is very much important question in this chapter. So when the statement, when the liquid flow is streamlined, the viscous force acting on a layer in a tangential direction. बघा, म्हणजेच आता जे आपण लिक्विड लेयर कन्सिडर करतोय त्या लिक्विड लेयरला इथे टँजन्शियल डायरेक्शनला जो एक फ्लो अप्लाय होणार आहे तो फ्लो इट इज, बघा स्टेटमेंट मॅथमॅटिकल मी इकडे लिहितो. स्टेटमेंटमध्ये फर्स्ट इक्वेशन काय आलं आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल टू द एरिया ऑफ द लेयर. द फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द एरिया ऑफ द लेयर बिकॉज लेयर हॅज अ एरिया. सेकंड इक्वेशन आहे डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्स विच इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द वेलोसिटी ग्रेडियंट. आता थोड्या वेळापूर्वी पाहिलं वेलोसिटी ग्रेडियंट काय होतं, डी व्ही अपॉन डी एक्स. इक्वेशन नंबर फर्स्ट, इक्वेशन नंबर सेकंड. कंबाईन करतो मी यांना. आता काय करतोय, कंबाईन इक्वेशन 1 and 2. व्हॉट इज इक्वेशन 1. आता एफ म्हणजे काय, फोर्स. दिस साइन हॅज अ डायरेक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल and A is the area. Okay, force which is directly proportional to the force which is directly proportional to the area of the layer, and dv upon dx that is velocity gradient. So F is directly proportional to the velocity gradient. This equation number 1, this equation number 2. आता बघा इक्वेशन 1 and 2 आपल्याला काय करून घ्यायचं आहे, कंबाईन इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 and 2 जर आपण कंबाईन केलं तर the force which is directly proportional to the A into dv upon dx. आता हा जो डायरेक्टली प्रपोर्शनलचा साइन जर मला काढायचा आला तर तो आला तुमचा कॉन्स्टंट. इक्वल टू टाकायचा आणि कॉन्स्टंट व्हॅल्यू तिथं पुटअप करायची आणि A इंटू डी व्ही अपॉन डी एक्स जसं तसं तिथं लिहून द्यायचं. सो आता तो कॉन्स्टंट नेमका काय असेल, एफ इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे इटा. इटा कसा काढायचा, एन, आणि थोडंसं त्याला एंडला वर खाली लेंथ वाढवून घ्यायची, ए इंटू डी व्ही अपॉन डी एक्स. मग इटा इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. ओके, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. मग समजा आपल्याला इटाची व्हॅल्यू काढायची आली, इटा इज इक्वल टू एफ अपॉन ए इंटू डी व्ही अपॉन डी एक्स. आता बऱ्याचदा कॅल्क्युलेट असा क्वेश्चन येतो, हां, कॅल्क्युलेट द डायमेन्शन ऑफ इटा. इटा म्हणजे काय, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. जनरली इटाचं आपण डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करून ठेवूया, आपल्याला पुढेही ते कामात येणार आहे. सो बघा इटाचं एक डायमेन्शन फोर्स. फोर्स म्हटलं म्हणजे L1 M1 T-2. दिस इज अ डायमेन्शन ऑफ द फोर्स. देन एरिया म्हटलं म्हणजे मीटर स्क्वेअर दॅट इज L2 M0 T0. देन velocity gradient, what is the unit of velocity gradient, 1/second, that is 1 has a unitless, that is 1/L0 M0 T1. ओके, हा T1 वरती जाताना काय होईल, इथे येताना तो मायनस होईल. सो बघा इटा इज इक्वल टू L1 M1 T-2 upon L2 M0 T0
इंटू L0 M0 हा 1 वरती येताना काय होईल T-1. मग आता तो फायनल आन्सर कसा येईल त्याचा बघा, L1 M1 T-2 अपॉन L2 M0 T-1. आता -1 वरती जाताना काय होईल, परत तो प्लस झालेला असेल. इट इज इक्वल टू L1 - 2 -1 M1 - 0 1 T-2 हा -1 वरती येईल तर काय होईल प्लस. सो +1 दॅट इज -2 + 1 इट इज इक्वल टू L-1 M1 T-1. दिस इज द डायमेन्शन ऑफ द कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी. सो अशा पद्धतीने हे डायमेन्शन्स सुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. मग बरेचदा मुलं काय म्हणतात की सर दिस इज आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन. नाही, दिस इज in the syllabus question because this equation is calculated in 11th. Okay, so define coefficient of viscosity, find its units. बघा, find its units and dimensions. Okay, so आता बघा आपल्याला त्याचंच डेफिनेशन आणि त्याचंच इक्वेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं, जे आपलं ऑलरेडी झालं आहे, पण एकदा मी परत तुम्हाला डेफिनेशन समजून देतो. द कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी इज डिफाईन ॲज, बघा डिफाईन ॲज द विस्कस फोर्स. काय होतं इक्वेशन, बघा इक्वेशन काय आलं होतं आपलं थोड्या वेळापूर्वी आपण या पेजवरती कॅल्क्युलेट केलं आहे. बघा इटाचं इक्वेशन दॅट इज व्हॉट फोर्स. फोर्स कोणता असेल, विस्कस फोर्स. ओके, सो विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट व्हेलॉसिटी ग्रेडियंट. बघा इट इज इक्वल टू, इथं मी परत लिहितो मोठ्या ह्याच्यात, इट इज इक्वल टू एफ म्हणजे काय विस्कस फोर्स अपॉन ए म्हणजे एरिया dv अपॉन dx म्हणजे काय velocity gradient. So we calculated their unit. What is the unit of force? Newton. What is the unit of area? Meter square. What is the unit of dv upon dx? 1 upon second. dv upon dx means what? Velocity gradient. Second वरती जाईल तर काय होईल, न्यूटन इंटू सेकंड अपॉन मीटर स्क्वेअर. सो न्यूटन सेकंड अपॉन मीटर स्क्वेअर. दिस इज द SI युनिट. अँड CGS युनिट इज व्हॉट, CGS युनिट मी इथं कॅल्क्युलेट करतो. न्यूटनचं CGS युनिट आहे डाईन, सेंटीमीटरचं आपलं सेकंडचं युनिट आहे तुमचं सेकंडच, अपॉन मीटर स्क्वेअरचं आहे सेंटीमीटर स्क्वेअर. बघा डाईन सेकंड अपॉन सेंटीमीटर स्क्वेअर, और त्यालाच अजून तुम्ही पॉईज असं सुद्धा म्हणू शकतात. आणि डायमेन्शन आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण कॅल्क्युलेट केले. काय होतं डायमेन्शन्स त्याचे, बघा इथे ह्या अशा पद्धतीने त्याचे डायमेन्शन्स. इथे तुमच्या नोट्समध्ये डायरेक्ट डायमेन्शनचं इक्वेशन दिलेलं आहे, मी इथं ते कॅल्क्युलेट करून तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्हीसुद्धा ते कॅल्क्युलेट करून बघा एकदा. काही अडचण आली तर व्हिडिओ पुन्हा बघा किंवा माझ्याशी संपर्क करा. नंबर आहे 95 79 80 88 92. तुमच्याकडे सेवा आहेच. एक्सप्लेन रेनॉल्ड्स नंबर. आन्सर, रेनॉल्ड्स नंबर इट इज द प्युअर नंबर. इट इज प्युअर नंबर which determines nature of flow of liquid through pipe. म्हणजे हा तिथं डिटर्मिनेशन करेल की फ्लो कोणत्या प्रकारचा आहे. जर आरची व्हॅल्यू काही लिमिटेड व्हॅल्यूच्या कमी असेल तर तो स्ट्रीमलाईन असेल, किंवा 2000 म्हणजे आता मी ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोच त्याप्रमाणे. आर इज इक्वल टू रेनॉल्ड्स नंबर, रो इज इक्वल टू डेन्सिटी, व्ही इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ द लिक्विड, डी इज द डायमीटर ऑफ द ट्यूब म्हणा और पाईप म्हणा. इथं कॅपिटल डी सुद्धा घेऊ शकता. इटा इज द कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी वेअर, बघा रो इज द डेन्सिटी ऑफ द लिक्विड, व्ही इज द क्रिटिकल वेलॉसिटी ऑफ द लिक्विड, डी बघा इथं कॅपिटल डी और स्मॉल डी दोघी घेऊ शकतात तुम्ही. डी इज द डायमीटर ऑफ द ट्यूब आणि इटा इज द, इटा नॉट अ एन, इटा इज द कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी. आता बघा आर इज अ प्युअर नंबर. मग इथं मी थोडंसं तुम्हाला सांगतो, आरची व्हॅल्यू जर 0 ते 2000 असेल तर फ्लो कसा असेल तुमचा, स्ट्रीमलाईन. कशा प्रकारात फोर्स असतो वॉटरचा फ्लो, स्ट्रीमलाईन फ्लो असेल. जर आरची व्हॅल्यू 2000 ते 3000 असेल, फ्लो हा कसा असेल,
अनस्टेबल असेल, म्हणजे तिथं तुम्ही सांगू शकत नाही की बा हा स्ट्रीमलाईन आहे की टर्बुलंट आहे. आणि आरची व्हॅल्यू जर 3000च्या जास्त असेल तर फ्लो कसा असेल, टर्बुलंट असेल. म्हणजे आपण म्हणतो त्याला बाढ येणे, म्हणजेच एक प्रकारचं पूर येणे. दॅट इज टर्बुलंट फ्लो. ओके, अशा प्रकारे हे आहे. आता नेक्स्ट टॉपिक आहे तुमचा क्रिटिकल वेलॉसिटी. मग व्हॉट इज क्रिटिकल वेलॉसिटी? द वेलॉसिटी, बघा, द वेलॉसिटी ॲट विच, बघा हां, द वेलॉसिटी ॲट विच द स्ट्रीमलाईन फ्लो गेट्स कन्व्हर्टेड इंटू टर्बुलंट फ्लो. ज्या एखादा प्रकारचा फ्लो असेल, जो स्ट्रीमलाईन फ्लो असेल, त्या फ्लोला जर मला टर्बुलंट फ्लोमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर काहीतरी एक प्रकारची पर्टिक्युलर व्हेलॉसिटी आपल्याला लागेल. ती व्हेलॉसिटी म्हणजेच क्रिटिकल वेलॉसिटी. मग इफ रेनॉल्ड्स नंबर इज बिलो 1000, फ्लो बिकम स्ट्रीमलाईन. अबव 1000 फ्लो इज टर्बुलंट. आता इथं मी सांगताना तुम्हाला 2000 सांगितलं होतं आणि इथं 3000 सांगितलं होतं. सो इट इज डायमेन्शनलेस. व्हाय इट इज डायमेन्शनलेस? Because dimensionless is a pure number. Suppose a quantity has a pure number, so that is have a unitless quantity, and so unitless quantity it has dimensionless also. So बघा, मी तुम्हाला ह्या पुस्तकातनं इंडिकेशन देतोय. When R is less than 2000, then liquid flow streamline. R is less than, बघा, less than 2000, liquid flow is streamline. R is between 2000 to 3000, flow becomes unstable. And third is R is greater than 3000, liquid flow is turbulent. Now we have started new topic, name is critical velocity. So define critical velocity and obtain the relation between critical velocity and Reynolds number. So what is critical velocity? So the velocity at which the streamline flow gets converted into turbulent flow. बघा, स्ट्रीमलाईन फ्लोला कन्व्हर्ट करायचं आहे कशामध्ये? टर्बुलंट फ्लोमध्ये. तर ती जी मिनिमम वेलॉसिटी लागेल त्या वेलॉसिटीलाच आपण क्रिटिकल वेलॉसिटी असं म्हणतो. मग क्रिटिकल वेलॉसिटी काही फॅक्टर्सवरती डिपेंड्स असते. मग क्रिटिकल वेलॉसिटी डिपेंड्स ऑन, फर्स्ट फॅक्टर आहे कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी, दॅट इज सिम्बॉल इज ईटा. देन डेन्सिटी, दॅट इज सिम्बॉल इज रो. देन डायमीटर ऑफ द ट्यूब, that suffix small d, or in case capital D is also used there. Then this topic will be explained in detail. Critical velocity is directly proportional to the viscosity eta. Critical velocity is also directly proportional to the density of the liquid rho, and critical velocity is also directly proportional to the diameter of the tube or pipe. Okay, so all these three equations are most important equation for this topic. So these three equation, these above equation combine CRHS and LHS. LHS are common, so V is directly proportional to the eta, rho and D. So eta is a coefficient of viscosity, rho is the density of the liquid, and small d is the diameter of the tube. Here is not a confuse. Rho is the density and d is the diameter. Okay, so d is the diameter, रो इज अ डेन्सिटी. बरेच विद्यार्थी काय करतील, इथं डी दिसला म्हणजे याला डेन्सिटी कन्सिडर करतील आणि रोला वेगळंच काही विसरून जातील. आता धिस प्रोपोर्शनॅलिटी साइन रिमूव्ह. सो पुट कॉन्स्टंट इटा रो डी. ओके, सो व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट आपण आर घेतोय.
R means what? Reynolds number. R is the Reynolds number, eta rho d. This equation is the critical velocity. Then these equations are proved on the basis of dimensional analysis also. So V is equal to R is a constant, eta is a coefficient of viscosity, their power is A considered, density of the liquid, their power is B, and diameter of the tube, their power is C. So we can calculate this equation by dimensional analysis. So what is V? V is the velocity. And what is the dimensional formula for the velocity? L1 m0 t minus 1. Okay. Then Reynolds number, there is a constant. Constant has a unitless. What is this? Unitless quantity. Eta is a coefficient of viscosity. Early in the topic, I will be calculated the dimensional analysis, that is what? L minus 1 m1 t minus 1. Then rho is also one of the density of the liquid. So there is a dimensional formula, L minus 3 m1 t 0. Then next is the diameter, last. D is the diameter and diameter is the length. So L1 m0 t0. All above dimensional formula put equation number 4. So what is equation number 4? V is equal to R eta raised to A rho raised to B d raised to C. So velocity is equal to R is equal to what? Reynolds number into coefficient of viscosity into density of liquid into diameter of tube. Okay. Then what is the dimensional formula for velocity? L1 m0 t minus 1 is equal to R is a constant, dimensional velocity for coefficient of viscosity eta, that is L minus 1 m1 t minus 1 into density of the liquid's dimension काय होतं? L minus 3 m1 t 0 into diameter of the tubeचं dimension काय होतं? L1 m0 t 0. पावर काय होत्या? इटाची पावर होती A, डेन्सिटीची पावर होती B आणि डायमीटर ऑफ द ट्यूबची पावर होती C. या पावर आता आपण सॉल्व करून घेऊया. R इंटू L मायनस 1 इंटू A मायनस A M 1 इंटू A T मायनस 1 इंटू A मायनस A इंटू L मायनस 3 इंटू B मायनस 3B M 1 into B T 0 into B 0 into L 1 into C M 0 T 0. Okay. सो आता सिमिलर टर्म्स आपण कंबाईन करून घेऊ. L L L त्याचप्रमाणे M M M आणि T T T. मी सेम काही मुद्दाम सिम्बॉल तिथं काढले आहेत की जेणेकरून ते तुम्हाला सिम्प्लिफाय लवकर होईल. L मायनस A म्हणजे L मायनस A. आता मल्टिप्लिकेशन असेल आणि बेस सेम असेल तर पॉवरची ॲडिशन होते. प्लस मायनस 3B प्लस C. देन कॉमन सिमिलर टर्म झाल्या L Lच्या. आता Mच्या टर्म M A प्लस B प्लस 0. देन आता T मायनस A प्लस 0 प्लस 0. ओके. सो इकडची वेलॉसिटीची डायमेन्शन L1 M0
t minus 1. Compare their powers. So L ची पॉवर काय होती 1 इज इक्वल टू मायनस ए प्लस मायनस मायनस 3b प्लस सी. ओके. देन एम ची पॉवर काय होती बघा 0 इज इक्वल टू व्हॉट इज एम ए प्लस बी. ए प्लस बी. देन टी ची पॉवर काय होती टी मायनस 1 इज इक्वल टू मायनस ए. So this is the equation also. Equation number 5, equation number 6, equation number 7. Equation number 7 आता आपण बघूया. Equation 7. So minus 1 is equal to minus a. Therefore a is equal to minus minus sign cancel होऊन जाईल 1. Equation number 8. Now equation 8 put in equation number 6. बघा ह्या इक्वेशनमध्ये आता आपल्याला ए ची व्हॅल्यू पुटअप करून देऊ. मग इक्वेशन नंबर 6 काय होतं 0 इज इक्वल टू ए प्लस बी आर ऑर ए प्लस बी इज इक्वल टू 0. मग व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए 1. सो 1 प्लस बी इज इक्वल टू 0. बी इज इक्वल टू आता बघा ही 1 काय इकडे लेफ्ट साईडला मायनस आपलं प्लस आहे राईटला जाईल तर ते काय होईल मायनस 1. सो व्हॅल्यू ऑफ बी इज इक्वल टू मायनस 1. दिस इज इक्वेशन नंबर 9. सो आता बघा आपल्याला आहे ना या व्हॅल्यू आता पुटअप करायच्या होत्या. सो व्हॉट इज द इक्वेशन नंबर 9 अँड इक्वेशन नंबर 8. सो ए इज इक्वल टू 1 and b is equal to minus 1. This value put in equation number. आता बघा जे सर्वात मोठे इक्वेशन आपल्याला मिळालं होतं ते कोणतं इक्वेशन नंबर 5. 1 इज इक्वल टू मायनस ए मायनस 3b प्लस सी. 1 इज इक्वल टू मायनस ए मायनस 3b प्लस सी या इक्वेशनमध्ये पुटअप करायचे. इक्वेशन नंबर 5. 1 इज इक्वल टू मायनस एची व्हॅल्यू काय होती 1. सो मायनस 1 मायनस 3 इंटू व्हॉट इज बी मायनस 1 प्लस सी. आता बघा 1 इज इक्वल टू मायनस 1 मायनस 3 इंटू मायनस 1 मायनस 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 प्लस 3 इंटू 1 3 प्लस सी. आता बघा जर याच्यामध्ये आपण सबस्ट्रॅक्शन करून घेतली मायनस 1 प्लस 3 2 प्लस सी. देन आता बघा ह्या 2ला लेफ्ट साईडला आणलं 1 मायनस 2 इज इक्वल टू सी. 1 मायनस 2 मायनस 1 इज इक्वल टू सी. सो देअरफोर सी इज इक्वल टू मायनस 1. दिस इज इक्वेशन नंबर 10. सो आता बघा एची व्हॅल्यू आपल्याला मिळाली व्हॉट इज ए 1. b is equal to minus 1 and c is equal to also minus 1. These equations, these value are put 8, 9 and 10 put in equation number 4. So what is equation number 4? V is equal to r into eta raised to a rho raised to b d raised to c. So therefore v is equal to r eta raised to a. What is a? 1. Rho raised to b. What is b? Minus 1. And d. What is c? Minus 1. This is also one of the final equation. So आता याला ॲडजस्ट जर करायचं म्हटलं तर हे मायनसच्या पॉवर ह्या लेफ्ट साईडला जर आणल्या v rho into d is equal to r into raised to r into eta. So we can calculate r is equal to v rho d upon eta. This is expression for Reynolds number.